मित्रांनो, एक गाय जंगलात चरत होती. चरता जाता तिला त्याला लक्षात लक्षात आलं आलं. संध्याकाळ झाली, मी घरी गेलं पाहिजे. ती तिथून निघाली. तिच्या लक्षात आलं वाघ दबक्या पावलाने त्याच्यावर नजर ठेवून होता हल्ला करण्यासाठी. तिच्या लक्षात येताच तिने तिथून धाव घेतला. धावत धावत सुटली. वाघाने तिला धावताना बघून वाघा तिच्या मागे धावत धावत सुटला. दोघे एका तलावापाशी येऊन थांबले. गाय वाघाला घाबरत घाबरत त्या तलावात शिरले. वाघा तिच्या मागे शिरला. थोड्या वेळाने दोघांना लक्षात आलं या तलावात पाणी कमी, चिखल फार आहे. एकंदरीत दलदल होती ती. दोघंही जवळच होते, पण रुतले होते, त्यामुळं काहीच करू शकत नव्हते. दोघांची अवस्था वाईट होती. गायने वाघाला विचारलं, तुला कोणी गुरु मालक नाही का? वाघ खुशालीने हसू लागला. मला कोण मालक असणार? ह्या जंगलात मला जो घाबरतात सर्व, मालक माझा कोण? गाय त्यावर हसायला लागली. वाघ त्याला हसताना बघून म्हणला, तुझी अवस्था माझ्यासारख्याची, हसते काय? काय बोलली, संध्याकाळ झाली, माझा मालक शोधत असेल, तो शोधत शोधत इथपर्यंत पोहोचेलच, मला इथून काढून घेऊन जाईल. तुझं काय? अगदी तसं झालं. थोड्या वेळाने मालक आला आणि गायला तिथून काढून घेऊन गेला. वाघाची अवस्था त्याला कळली, पण त्याला वाचवल्यानंतर त्या मालकाला जीवे सोडले याचा विश्वास कोण ठेवणार? थोडक्यानं मित्रांनो, ह्या बोधकथेतून मला एक शिकायला मिळालं की कोणावर निर्भर असणं ही चुकीची गोष्ट, पण मला कोणाची मदतच लागणार नाही हा अहंकार विनाशाचं बीज रोवतो. म्हणजे गाय हे समर्पित हृदयाचं प्रतीक आणि वाघ हे अहंकारी मन, हे मला या कथेतून शिकायला मिळालं.